रेषीय बेजिक राशी त्याच्यामध्ये सरळ रूप द्या। आता सरळ रूप कसं द्यायचं, अगोदर आपण शिकलो होतो की a चा वर्ग अधिक 5a अधिक 6 याला अगोदर अवयव पद्धतीने सोडवायचं। मग a चा वर्ग वजा a वजा 12 याला आपण अवयव पद्धतीने सोडवायचं। त्याच्यानंतर a वजा 4 a चा वर्ग वजा 4 यांना काय करायचं, अवयव पाडायचं आणि नंतर आपण हे सॉल्व करायचं। कसं करायचं त्याच्यासाठी अगोदर काय करायचं, a चा वर्ग अधिक 5a अधिक 6 भागिले a चा वर्ग वजा a वजा 12 गुणिले a वजा 4 a चा वर्ग वजा। आता ह्याला काय करायचं, याचे अवयव पाडायचे। ते अवयव काय, गुणाकार 6 यायचं आणि बेरीज किंवा वजाबाकी 5 यावं, असे दोन अवयव सांगायचे। कोणते कोणते दोन होतात, 3 आणि 2। 3 आणि 2 ची बेरीज 5 होते आणि गुणाकार 6 होते। मग याचे अवयव काय पडले, a चा वर्ग अधिक 3a अधिक 2a अधिक 6 भागिले ह्याचे अवयव गुणाकार 12 आणि बेरीज किंवा वजाबाकी वजा 1 असे दोन अवयव। 40 त्रिकम 12। इथं वजा म्हणजे मोठी संख्या काय पाहिजे, 4 पाहिजे आणि लहान संख्या काय पाहिजे, 3 पाहिजे। मग आता काय आलं, a चा वर्ग अधिक इथं वजा म्हणजे वजा 4a अधिक 3a वजा 12। आता इकडे काय आहे, a वजा 4। आता इथे काय, a चा वर्ग वजा 4 कशाचा वर्ग आहे, 2 चा वर्ग, 2 चा वर्ग। मग नंतर काय आलं, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये समान काय आलं, दोन्हीमध्ये समान b आलं, a हा इथं अधिक 2 समान a अधिक 3। त्याच्यानंतर खाली इथं काय समान आलं, a वजा 4 इथे काय आलं, अधिक 3 a वजा 4 इकडे काय आलं, a वजा 4 भागिले इथे काय आलं, a वजा 2 a अधिक 3। त्याच्यावर टाकलं a वजा 2 a अधिक 3। मग काय करणार, या दोन्हीसाठी एक कंस घ्यायचा आपल्याला, या दोन्हीसाठी एक कंस a अधिक 3 त्याच्यासाठी एक कंस a अधिक 2 भागिले a वजा 4 या दोन्हीसाठी एक कंस a वजा 4 आणि दुसऱ्या कंसात a अधिक 3। आता इकडे काय उरलं, a वजा 4 एका कंसात a वजा 2 आणि a अधिक 2। आता याच्यामध्ये कोणते कोणते कंस कटतात बघा, a अधिक 2 हे बघा, इथे a अधिक 2 आहे, हे कटलं आणि हे कटलं, a वजा 4 हे कटलं हे कटलं। आता उरलं काय, हे बघा a अधिक 3 हे कटलं हे कटलं। आता उरलं काय, इथे फक्त 1 भागिले a वजा 2 हे उरलं। मग याचं सरळ रूप काय आलं आपल्याला, 1 भागिले a वजा 2।